आता सर्जिकल नाही, एअर स्ट्राईक. पाकला दणका देण्यासाठी हवाई हल्ल्याचा पर्याय. भारत दहशतवादी तळांवर करणार हवाई हल्ले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची भावना आहे. काहीही करा पण पाकिस्तानला धडा शिकवाच असा सूर सर्वत्र उमटतोय. पुलवामा हल्ल्यानंतर काय घडू शकतं याची कल्पना असल्यानं पाकिस्तानही पूर्ण अलर्टवर आहे. यावेळी सर्जिकल स्ट्राईक करण्यापेक्षा एअर स्ट्राईकनं पाकला दणका देणं परिणामकारक ठरू शकेल. भारतीय वायुसेनेच्या भात्यात एकापेक्षा एक सरस अस्त्र आहेत. त्यामुळे हवाई हल्ल्यानं पाकला दणका देणं परिणामकारक ठरू शकतं. एअर स्ट्राईक्स ची गोष्ट आहे तर हे पण एक इफेक्टिव्ह मेजर होऊ शकतं. एअर स्ट्राईक्स आपण करू शकतो पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्प्सवरती आणि प्लस पाकिस्तानी आर्मीच्या ठाण्यांवरती. तर इथे पण आपण एअर स्ट्राईक्स करू शकतो. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करता येतील. नियोजनबद्ध पद्धतीनं केलेले एअर स्ट्राईक्स उपयुक्त, व्यवहार्य आणि परिणामकारक ठरतील. स्मार्ट बॉम्ब्स, मिसाईलनं पाकिस्तानातील दहशतवादी तळ, लॉन्च पॅडला उडवता येऊ शकतं. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश न करता हा हल्ला करता येईल. या प्रकारच्या कारवाईसाठी वेळही खूप कमी लागेल. 290 किलोमीटर रेंज असलेले सुपरसॉनिक ब्रह्मोस मिसाईलद्वारा पाक लष्कराच्या चौक्या आणि दहशतवादी तळ उडवता येऊ शकतात. पाकिस्तानवरील कारवाईसाठी सुखोई 30, MKI, मिराज 2000 आणि जॅग्वार फायटर विमानांचा वापर केला जाऊ शकतो. भारतीय लष्कराच्या ताफ्यावरील भ्याड हल्ल्याचा बदला घ्यावा अशी प्रत्येक भारतीयाची मागणी आहे. सुरक्षा दलांमध्येही चीड आणि संताप आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हवाई हल्ल्याचाच विचार होऊ शकतो. संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर.